जगतर्पितरं वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून मनमत माऊलीच्या पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी सुरभिषेवाचे स्मरण करून प्रतिनित्य संपर्कात असलेले सद्भक्तांच्या अटॅचमेंट असतो, एक तादात्म्य असते. जोपर्यंत जवळ बसत नाही, जवळी करा असं म्हणू नये, जवळ बसत नाही तोपर्यंत भावना कळत नाही. म्हणून संपर्क साधावा लागेल, ओळख करून घ्यावा लागेल. त्या प्रकारे नवीन 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 जे भक्ती या ठिकाणी आलेले असतात त्यांना थोडासा
अटॅचमेंट होण्यामध्ये थोडा विलंब होतो. लेकरांचा भाषा आईला कळते, कितीही बोबडू बोललं दुसऱ्याला कळत नाही. माय आम्ही विचारतो हे काय बोलते, मला काही कळणं गेले काय बोलते, हे असं बोललेले ताप्पा आम्हाला समजून सांगतात. तसं मी कसंही या ठिकाणी प्रवचन केलो तुमच्या अंतःकरणापर्यंत ते पोहोचते, बाकीच्या लोकांना पोहोचत, कारण तुम्हाला सवय लागलेली असते. कारण टचिंग मध्ये आहे, माऊलीचा भाषा हे आहे आणि हे बोलण्याचा प्रयत्न ते करू लागलेले आहेत म्हणून तुमच्या लक्षात येते. आणि बराच वर्षापासून ऐकणाऱ्यांना तर काही सांगायचं तर काय माहिती, ते विचार करत असेल काहीतरी डबल घेतील का म्हणून. जवळजवळ 7-8 वर्षापासून आपल्या सानिध्यात श्रवण करत आहेत. कितीतरी संत कितीतरी अभंग साहित्य त्यांनी रचना केलेले आहे. एकासारखा एक अभंग नाही, परंतु नदी जाऊन पोहोचते त्या ठिकाणीच बोलण्याचा उद्देश ते आहे. उद्देश एक आहे, मार्ग अनेक आहे. आकाशांत पतितं तोयं सागरं प्रति गच्छति. आकाशातून पडलेले जो थेंब आहे, सर्व थेंबाचे लक्ष एकमेव आहे, नदीला मिळावं, नालीला मिळावं, नदीला मिळावं. नालीचं लक्ष आहे नदीला मिळावं, नदीचं लक्ष आहे सागराला मिळावं. आखरी सागराशी एक रूप होऊन जातात. जोपर्यंत सागराशी जो थेंब मिळत नाही तोपर्यंत त्याला चैन नाही, तळमळ आहे. धावणच आहे. असा धावतो ठोकर खात दगडाला आपटणे, झाडाला आपटणे, कितीतरी आपटून त्या थेंबाचं लक्ष काय आहे, सागराशी मिळायचं. तसं हे जीव जे जन्माला आलेले आहेत या जीवाचं बी तळमळ असं आहे, आपटा आपटी करून आखरी शिवासी मिळण्यासाठी एक तळमळ आहे. म्हणून करुणामय भगवान भोलेनाथ शंभो. शंकराचं घेतलं होते ना तिने पूर्वी अभंग. ज्या प्रकारे या जीवाला सुख मिळविण्याचा जो तळमळ आहे, सगळ्या गोष्टी सुखासाठी करणं आहे. आपटून काही थारा लागत नाही. शेवटी विचार करतो, देवा फार मजबूर झालेले आहोत, लवकर उचलून घे. ज्यावेळे मजबूत आहोत त्यावेळे म्हणतो का लवकर उचलून घे देवा म्हणतो. काही बेमारी नाही, काही तकलीफ नाही, काही त्रास नाही, काय नाही. ते गुंतलेले असतो या ठिकाणी. त्यावेळी उचलून घे रे देवा असं म्हणून कधीच म्हणत नाही. कधी म्हणतो, शेवटला. त्याची आठवण आलेली.
जोपर्यंत तुमच्या जवळ सत्ता आहे, पैसा आहे, ताकद आहे, मजबूत आहात, साथ देणारे आहात, तोपर्यंत सगळे तुम्हाला आमची 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 म्हणून तुम्हाला एवढा गुणगान करतात, एवढा गुणगान करतात, एवढा जवळ घेतात, तुम्हाला वाटते ह्याच्याशिवाय आमचं गत्यंतरच नाही. लई जीव करते हो, आमच्यावर फार जीव आहे महाराज. काय सांगा, जीव कशाला करलेले तुम्हाला माहित? तुम्हाला कोणी जीव करत नाही, तुमच्या कर्तव्याला जीव करतात. तुमच्या जवळ असलेले पैशाला जीव करतात, तुमच्यावर असलेले सत्ताला जीव करतात. पदवीवर असेल एमएलए किंवा एमपी, काहीतरी सत्तावर आहे, शरणार्थी शरणार्थी, नमस्कार नमस्कार, सगळे लोक. सत्ता निघून गेलं, बिमार पडावं लागते, घाबरून पडले. एक मुख्यमंत्री बिमार पडले, दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं त्याला. सगळे पार्टी खाताम. हे नाव घेत नाही का प्रवचन मध्ये, कशाला उगा बदनामी करायचं? तुमच्या लक्षात येते, हुशार माणसाला, राजकारणी जो आहे त्याला कळते. अजून पत्ताच नाही त्याची. एकदम पलटी खाल्ली. पलटी खाल्ल्यावर कितीतरी जीव लावत होते त्या मिनिस्टरला. बहुत भारी आहे खरोखर. तिने असताना एवढं टिपटॉप होते. ते कर्ज करून काही करो, परंतु कामाचा गती एवढा भारी होत. परंतु काम तमाम केव्हा सत्ता निघून गेलं, संपला. आपल्याला तसं वाटतंय. पण ज्यावेळे जवळ कोणी येत नाही, केव्हा येत नाही जवळ? सत्ता तर गेल्यावर नाही, ते बी गेल्यावर नाही. कवा जवळ येत नाही? अंतराणावर पडल्यावर. माय सांगितलं, घाण करायला सुरुवात केला, अंतराणावर पडून गेला, कोणी जवळ येत नाही. लवकर गेलेले बरं होतं महाराज. कधी कधी म्हणतात, लेकरं सुद्धा म्हणतात, गुरुमावली लवकर आशीर्वाद देऊन टाका. म्हणलं कशासाठी? वर जाण्यासाठी. बघू वाटत नाही हो आम्हाला यांच्या दुःख, यांच्या त्रास पाहू वाटत नाही. परंतु भोग संपल्याशिवाय शरीर जाऊ शकत. प्रारब्ध कर्म सरित से भोगे मगदेह त्यागे शिवचे. संपवावं लागत ना आपलं प्रारब्ध. जे जे काय आहे ते भोगावंच लागते. सुख भोगावं लागतं, दुःख भोगावं लागते. भोग संपल्याशिवाय शरीर बाजूला सरकत नाही. ज्यावेळेस सर्व लोक आमच्यापासून दूर निघून जातात, जवळ कोणी येत नाही, शरीर झरझरीत झालेले आहे, ताकद शिल्लक राहिलेले नाही, हात उचलत नाही, पाय उचलत नाही, काही उचलत नाही, त्यावेळी कोण उचलून घेतो? करुणामयी शंभू भोलेनाथ म्हणतात. शंभू
सर्व बाजूला सरकल्यानंतर शंकू जवळ येतो. बाळ चल, तुला काय करतो आता? हे शरीर बाजूला सरकून टाकतो. असं तुला शरीर देतो, असं तुला शरीर देतो. सगळे लोक तुला खांद्यावर उचलून घ्यावं. आणि ज्यावेळी वन फिंगर करतोस ना त्यावेळी सगळे म्हणा हे गंगाजल, हे गंगाजल म्हणा. लेकराचं म्हणतो की बघा, एवढं पवित्र शरीर आम्हाला भगवंत कृपा करतात. केव्हा? आता अभंग सुरू होते तेव्हा देतात. सुंदर अभंग घेतले. अभंग सुरुवात करता वेळेस पश्चाताप घेई देवा. आपल्याला पुढचं जन्माचा तयारी करून घ्यायचा असेल, पाप केल्यानंतर पापाचा प्रायश्चित्त होत असेल तर आपला काय केलेले जो पाप थोडस निरसन होत राहते, क्लिअरिटी होत राहते. पश्चाताप देई. आम्ही वाईट कर्म ज्यावेळी आपण करणार आहोत, वाईट कर्म केल्यानंतर वाईट कर्माबद्दल ज्यावेळी तुम्हाला पश्चाताप होत नसेल तर तुमचा पाप तिळवरही सरकत नाही, ते पक्का पक्का मजबूत राहते. कोणाला तरी तुम्ही शिवे दिल्या तर मधी खटकायला पाहिजे, अरे मी असं म्हणायला नको, असं म्हणायला नको, उगच म्हटलं. तुम्हाला खटकत राहिलं तर समजून घ्यायचं तुमचा पश्चाताप होऊ लागलेला. काल मी कामात गुंतलेले, काय कदल्ली निरतनादडे, गुरुवादडो लिंगवादडो जंगमवादडो मरेयबेकू. ज्यावेळी आपण कामात गुंतलेले असतो ना त्यावेळी आपलं लक्ष निर्लक्ष राहते. काम आणि नाम त्याच्यामध्ये एक रूप असतो. कोणी आलेले कोणी गेलेले आपल्याला कळत नाही. नजरअंदाज केले असा वाटून घेऊ नये. काल कीर्तनकार आले होते, अजून मी माझा खटकत होतो. कीर्तनकार थोटवाडीचे तानाजी पटेल, त्याला जायचं घाई आमच्या कामाचा माणसाला. तो लाईट मॅन, लाईटाच्या कामामध्ये गुंतले की तुमच्याकडे सुद्धा मी येत नाही. कधी तू काम सोडून गेला इथं लाईटचं काम करणारे दुसरे व्यक्ती कोणी मिळणार नाही. मी त्यांच्याकडे धावत चाललो. कीर्तनकार दर्शनासाठी धावत येऊ आणि त्यांच्या मागे 7-8 माणसं आहेत. आता ते वेळ होले म्हणून त्यांना गडबड करतो, यांना काही दर्शन द्यावे किंवा त्यांच्याकडून काम करून घ्यावे, तुम्हीच निर्णय करा. आता यांना दर्शन देत राहिलो, त्यांना सुधरून गाडीमध्ये बसून निघून जाते, आमदार पडून जाते. यांना दर्शन देणं गेलो, आप्पा गडबडमध्ये आम्हाला बोललं बी गेले, कवा आले बी म्हणलं गेले, बडबड निघून गेले महाराज. त्यांना असं वाटत, असं मला असं वाटते की वाटते. आणि हे जाणून बेजून आम्ही काही केलेले नाही, तरी सुद्धा माझ्या मनामध्ये खटकत राहते की अरे त्यांना असं मी दर्शन द्या. एक गोष्टी मी थांबा म्हणलो, थांबा म्हणून, परंतु
2-3 शब्द वापरणं गेलो, कधी आलो, कसं काय आलो, एवढा बी म्हणणं गेलो. 3 शब्द म्हणलं तर मी ते मिटून जात होत. ते हिसाब किताब मिटलेले नाही. कधीतरी मला फोन करून त्याला विचारावं लागतं, काय हो तुम्ही गडबड करून तुम्ही निघून गेला, तर मी त्या दिवशी घाई मध्ये होतो, मला वाटलं तुम्ही वर जाऊन बसते का म्हणून. आता हुडकून परेशान, कपिलदार सगळं पाहून बघितलं परंतु त्या ठिकाणी दिसला नाही असं म्हटलं तर तेव्हा त्याचं निरसन होते. त्याला म्हणतात पश्चाताप. सूक्ष्म विचार आहे, विचार सूक्ष्म आहे. आमच्याकडून त्यांना काही आम्ही शिवे दिले नाही, त्यांना काही गडबड केले नाही, आम्ही काही त्यांना प्रॉब्लेम केले नाही. फक्त 2 शब्द आम्ही बोलले नाही, एकच शब्द बोललो तरी सुद्धा थांबावर मी येणार आहोत, थोडा मी आत गेलो नाही. याला म्हणतात समोरच्या व्यक्तींच्या जीवनात आमच्यापासून कुठल्याही अतिरिक्त खटकता कामा नये. आई असो, वडील असो, बायको असो, नवरा असो, लेकरा असो, परिवार असो, समाज असो, कोणी असो, त्यांना आपल्याकडून त्रास होता कामा नये. कधी त्रास झाला असेल अनावधानेनं, त्याला एकमेव उपाय आहे पश्चाताप. म्हणून पश्चाताप देई देवा, असा पश्चाताप. आणि हे पश्चाताप करत बसू नये, त्याचं निरसन करून टाकायचं. गलती एखादी झाली, समजा आपल्याकडून चूक घडलं, जाऊन शरणागती व्हायचं, माझ्याकडून असं चूक झालेली आहे, गैरसमज करून घेऊ नका, मनातला क्लिअर करून टाका. तुमच्याबद्दल आदर सत्कार त्यांच्या वाढतील. आणि तसंच तुम्ही घेऊन हिंडू लागला आणि त्याच्या मनामध्ये आहे किंवा नाही आम्हाला माहित नाही, परंतु तुमच्या मनात तर बसलेले आहे ना ते पाप. असं झाले म्हणून बसलेले आहे, त्याला उतारा करून टाकायचं. आम्ही खालून उतारा करत नाही, वरून करतो, मिरची मीठ वरून करतो, आतून करतच. नजर झाले उतारा करायचं. संत शिरोमणी मध्वस्वामी महाराज की जय. उतारा करायचं म्हटलं तर पोरं उतरूनच गेले. आम्ही इथं उतारा करलो ना, तिथे बॅटरी उतरून गेली. हो हो, कोणी कोणी मला विचारतात, हा पहा मध्यंतरी कसं काय बंद पडलं, युट्यूब मध्ये कसं काय बंद पडलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यांना काय माहिती. म्हटलं माही लाईट गेले होते. पश्चाताप देई देवा. पुढचं काय, जेणे घडे तुमची सेवा. ओम नमः शिवाय. हे बहिरंगाच्या गोष्टी झाले. ते आतापर्यंत जे तुम्हाला बोललो, हे व्यवहाराच्या दृष्टीने आत्माला बोजा होऊ नये म्हणून हलक म्हणजे कळालं का, वज्ज उतरणं म्हणजे हलक वज उतरून येणे. हे बहिरंगाच्या दृष्टीने.
अंतरंगाच्या दृष्टीने पश्चाताप आहे, अंतरंगाच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने हे पश्चाताप आहे, अंतरंगाच्या दृष्टीने अनंत जन्म फिरून 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 आलेले आहे देवा. आता तरी मला तू जवळ घ्यावा लागेल, तुमचा ध्यास मला लागायला पाहिजे. ते एक पश्चाताप आहे. जन्म दुःख, जरा दुःख, मरण दुःख, कितीतरी दुःखे. पोटी व्हावे अनुताप, त्यावेळे आपल्याला जो पश्चाताप पूर्ण नाही केले म्हणून काहीतरी अभंग दुसरे. दगडावून जीव करावा कठीण, सांडोनिया अंतरीच सीन सांडोनिया. जेणे घडे तुझी सेवा. सेवा कधी घडणार आहे? परवा मी तुम्हाला सांगितलो, जोपर्यंत त्रिकरण शुद्ध होत नाही, सेवा घडत नाही, सेवा स्वीकार करू शकत नाही. तनुकर गदवरल्ली मज्जनवन्वल्यया, भाव शुद्ध विल्लदवरल्ली पुष्पवन्वल्ययाने. पुष्प अर्पण करायचं असेल तर भाव शुद्धी पाहिजे. तनु कर गदवरल्ली, करुणा रस ज्यावेळी आमच्या जवळ नाही. करुणा रस कधी निर्माण होतो? पश्चाताप पूर्ण झाल्यावरच त्या ठिकाणी करुणा रस पैदा होते. नंतर तर रस निघू शकत नाही. जेणे करो तुमची सेवा, जेणे घडो तुमची सेवा. म्हणून सेवा करण्यासाठीच तुमचा समागम या ठिकाणी होते. सेवा करण्यासाठी धावून धावून इथपर्यंत येतो. ज्यांच्या जीवन परिपक्व आहे त्यांच्याकडूनच सेवा महादेव करून घेत असतो. सगळे धावून येत नाही. काही ना काही तुमच्या अंतःकरणामध्ये थोडासा पश्चाताप तुम्हाला आहे. करुण विरली जीव रळू नीती विदना, करुण विरली जीव रळू नीती विदना. ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮ ಅದಾವುದಯ್ಯ, ದಯವಿರಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ, ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ. करुणा दया पर्याय शब्द आहे. अण्ण बसवಣ್ಣ म्हणतात, दयविಲ್ಲದ धर्म अदाವುದಯ್ಯ. कळकळ वाटतो. त्रास त्यांना पाहू वाटत नाही. त्या प्रकारे जेणे करो, जेणे घडो तुमची सेवा. नाहीतर सहज सेवा घडू शकत नाही. सहज पूजा आपल्या हातातून घडू शकत नाही. काही काही लोक या ठिकाणी बसून ज्यावेळी आरती आखरीची आरती व्हायचा राहते, तीर्थप्रसाद मिळायचा राहते, त्यावेळेस ते उठून गेलेले असते. तुम्ही बघा, निरीक्षण करा. कॅपॅसिटी नाही, बसण्याचा कॅपॅसिटी नाही. अजून किती तोय होती की काय, अजून किती आरती आहे की काय, त्यांना असं वाटते. म्हणून आखरी आरती असते त्यावेळे ते गेलेले असते. ज्यावेळी आपल्या हातात फळ यायचं असते त्यावेळे आपण निघून गेलेले असतो.
काही भक्त असं असतात, आखरी फळ भेटायच्या वेळेलाच येऊन बसतात. ती किती भाग्यशाली म्हणा. ऐन वेळेला आलो बघा आप्पा, आम्हाला प्रसाद भेटलं, तीर्थ भेटलं, सर्व भेटलं म्हणून खुशी व्यक्त करतात. आणि काही भक्त म्हणतात, त्या दिवशी आम्ही आलो तर आप्पा तीर्थ भेटला नाही, मग तुम्ही बसून राहिला नाही. सहनशीलता नाही. जेणे घडो तुमची सेवा. केव्हा घडणार आहे? पश्चाताप पूर्ण झाल्यावर. पश्चाताप असेल तरच त्यांच्या सेवा घडू शकतो, नाही तर घडू शकत नाही. म्हणजे पश्चाताप हे काय आहे? आपल्याला पापाला जाळण्याचा प्रक्रिया आहे. कधीतरी तळमळ व्हायला पाहिजे. तळमळ झालं तरी सुद्धा त्यांना टचिंग होत राहते. कधी बी असा हा विचार येतो, अरे माझ्याजवळ होतं, त्याला दिलं तरी बी जमत होतं, माझा नजरेत पडले नाही, असून सुद्धा मी देऊ शकलेले नाही. असे काही घटना घडत राहते. तिसरं चरण काय? नाही तरी दे मरण. नाही तरी दे मरण. तुमच्या भक्ती करण्याचा शक्ती मला मिळत नसेल, पश्चाताप बी होत नसेल, सेवा करण्यासाठी वेळ मिळत नसेल, काय म्हणतात त्यांनी? नाही तरी दे मरण. नंतर व्यर्थ जीणे भक्ती विण. सगळ्या दुनियादारीमध्ये आपण पाहतो कितीतरी प्राणी जीवन जगतात. खाणे, पिणे, झोपणे, मरणे. किडी बी जगतात, पशु पक्षी बी जगतात. त्या पक्षीला काही पश्चाताप होते का? प्राणीला पश्चाताप होते का? किडे मुकड्याला पश्चाताप होत नाही. कुठल्याही प्राणीला पश्चाताप देवाने करुणा केला नाही. पश्चाताप फक्त मनुष्याला होतो. मनुष्य जन्माला येऊन सुद्धा पश्चाताप होत नसेल तर ते प्राणी सारखाच दुसरं आणि दुसरं काहीच नाही, ते प्राणीच. व्यर्थ जन्म, व्यर्थ. भक्ती विणे जिणे. काय म्हटलं? व्यर्थ जिणे भक्ती विणे. मग या जन्माला येऊन भक्ती करत नसेल तर कोणत्या जन्मामध्ये आपण भक्ती करणार आहोत? कोणत्या जन्मात पूजा करता येते? कोणत्या जन्मामध्ये जप करता येते? कोणत्या जन्मामध्ये विभूती लावता येते? कोणत्या जन्मामध्ये मन्मस्वामीला येऊन या मंडपास मध्ये बसून गुरुमाऊलीचा सानिध्यात पूजा करण्याचा संधी कोणत्या जन्मात मिळते मला सांगा? या ठिकाणी कुठलेही प्राणी इथं येऊन बसलेले नाही तुमच्या शिवाय. कुठलेही प्राणी या ठिकाणी बसले. आणि पापाचा प्रायश्चित्त अजून काय हे आता तुम्हाला बोलेल. पश्चाताप, प्रायश्चित्त आणि पश्चाताप.
पाप केलेले प्रायश्चित्त, काहीतरी अघटित घटना कळून ज्या वेळेस करतो ते पश्चाताप. कधी कधी न कळून पाप घडते, कळून काम करतो ते पश्चाताप. माझा विचार तसा नव्हता हो, सहज घडून गेले. या माणसाला पाप काय आहे पुण्य काय आहे हे आत्माला ऑटोमॅटिक कळते. तेवढंच नाही, काही काही प्राणीला सुद्धा पाप कृत्य काय आहे पुण्य काय आहे प्राणीला सुद्धा कळते. तुमचं सहवासात असलेले प्राणीला काही वेळापूर्वी तुम्हाला बोललो मी, काही वर्षापूर्वी. तुम्ही बघा, निरीक्षण करून बघा. आपण पालन पोषण केलेले प्राणीमध्ये एक विशेष प्राणी आहे कुत्र. कुत्र आपण पोसतो. आजकाल कुत्र्याला पोषणाचं एक काय झाले, एक शौकीन. तर सिस्टमॅटिक आहे, त्याला काही टाइम टू टाइम असल्यामुळं ते तेवढा त्या कुत्र्याला टेन्शन घ्यायचं गरज नाही. तुम्हाला नाही, त्या कुत्र्याला टेन्शन घ्यायचं गरज नाही. कारण वेळेवर पाणी मिळते, वेळेवर ब्रेड मिळते, वेळेवर बिस्किट मिळतात, वेळेवर जेवण, नाश्त्याच्या वेळेला नाश्ता, जेवणच्या वेळेला जेवण. आई वडिलांना देतात की नाही मला माहित नाही, परंतु त्या कुत्र्याला मात्र पक्क देतात. कुत्र्याचा इंतजाम करायला शूर आहे. त्या कुत्र्यासारखं कधीतरी आईला प्रेम केले का, वडिलाला प्रेम केले का, आई जेवलीस का, सकाळी नाश्ता झाली, कधी विचारलं नाही. कुत्र कधी न विचार करत नाही यांच्या नाश्त्याबद्दल, परंतु अगोदरच त्याला व्यवस्था. तसे कुत्र पूर्वी, आता नाही, पूर्वी घराचा बाहेर राहायचे कुत्र माय. आता तसं नाही, घरातल्या माणसं बाहेर कुत्री आत. दिगंबर पटेल, घरातल्या माणसाला बाहेर घालायचं, कुत्र्याला पलंगावर घेऊन झोपायचं. तुम्ही बघा युट्यूब मध्ये, व्हॉट्सअप मध्ये बघा. दुनिया उलटा चालले सत्ता प्रति. अनंत बेमारी आहे त्या कुत्र्याच्या बाजूला झोपली. गाईचा कोठ्यामध्ये झोपा, बेमारी निघून जाते. पहिले एकदा बोललो तुम्हाला, पुण्याला एक गोशाळा आहे, तिथं गादी पलंग व्यवस्था कुठं, गोशाळामध्ये. एक दिवस झोपण्यासाठी एक पलंगाला 3000 रुपये. त्या गोशाळामध्ये झोपायला भरपूर कमाई करायला येते. तिथं झोपलं तर काहीतरी अनंत बेमारी निघून जातं त्या गायच्या गौत्रापासून, शेणापासून. त्यासाठी ते सहारात होते घर, गायचा शेण, गायचा गौतर. आणि काहीतरी झालं तर गौतर शिंपडा म्हणत होते की गायचा गौतर शिंपडा. शिवाशिव झाला तर गायचा गौतर शिंपडा, सगळं शिवाशिव निघून जाते. आता तसं नाही, सॅनिटायझर मार, सॅनिटायझर घेऊन सगळं बिमारी निघून जाते. पहिले गौत्र होतं, त्या गौत्रामध्ये एवढा ताकद आहे. कुठल्या बरोबर आई त्यावेळे पियायचं. हुजूर माई बघा तुम्ही पहिलेचे, अजून बी ते पितात म्हणून त्याला काही बिमारी नाही, अजून घट्ट आहे, अजून लाकडं घेऊन येतात खनक मात्र. हे तोरण्यांचे आई होते, भयानक वयस्कर झाले तरी सुद्धा डेली शेताला जायचे. का
काही ना काही घेऊन यायचं, उचलून आणायचं. आजकाल लोक उचलून घेत नाही, उचलून आणत नाही. थैली सुद्धा वज आहे त्या माणसाला, आजकाल लोकांना. रिकामा येणं, रिकामा जाणं. कोणाला तर विचारलं हे कसं काय असं, आता जाता वेळेस रिकामा जातो म्हणून प्रॅक्टिस चालू आहे. लक्षात आलं. तुम्हाला सांगत होतो पुण्य आणि पाप, पापाचा प्रायश्चित्त. पहिले आम्हीही शेतात कुत्रे होते, फार हुशार कुत्रे होते, जागृत राहतात. कुत्रे एवढं हुशार प्राणी दुसरं कोणतीही नाही. परंतु कुठं ठेवायला पाहिजे तिथंच ठेवलं तर बरं असतं. रिजे तो मुंह चाटे, खिंचे तो पैर काटे, कबीरा कुत्ते का दोस्ती दो प्रकार की जंजाल. कबीरा कहे कुत्ते का दोस्ती दो प्रकार की जंजाल. रिजे तो मुंह चाटे, खिंचे तो पैर काटे. लाड केलं तोंड चाटते, लात मारा पायाला धरते. दोनों टेन्शनच. कुत्र्याचं दोस्ती. म्हणून सावधान राहा. कुठं ठेवायला पाहिजे तिथंच ठेवायचं. तर मी निरीक्षण केलं त्या कुत्र्याचे. ते बघते ते ज्यावेळी आपण जेवायला बसतो त्यावेळे उग बसून राहते. ते भुकत नाही, काय करत नाही, तुम्हाला भोभो करत नाही, देणं गेले म्हणून टेन्शन नाही, उग गप्प बसून राहते. ती इंतजार करत राहते. कशाची? एक घास मला टाकतील म्हणून. न टाकता गप्पा 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 गिळून टाकतात. एक तुकडं बी त्याला दिला नाही, तरी सुद्धा कुत्रा टेन्शन घेत नाही. आणि एखादी त्याच्यावर तुम्हाला दया आली समजा, त्यावर एक रोटी तुम्ही फेकून टाकला, तर तिथं बसून पायावर पाय घालून रोटीला धरून उग खात बसते. याच्याजवळ रोटी असताना सुद्धा याने टाकणं गेलं आणि 2 रोटी शिल्लक राहिलं तरी सुद्धा टाकणं गेलं. त्यावेळी ती कुत्रा विचार करते, आता चोरी केल्याशिवायच आता मला एकमेव उपाय आहे. म्हणून त्यावेळी तो कुत्रा चोरी करते रोटीचं. चोरी करून तिथंच बसून खात नाही, कुठंतरी आडुसं जाते. तिथं झोपडीचं याच्या झाडाखाली आडवा जाऊन लपून ते रोटी खायला सुरुवात करते. याचा अर्थ चोरी केलेले रोटी लपून खायचं, इमानदारीनं टाकलेले रोटी मालकाचा समोर बसून खायचं, एवढा त्या कुत्र्याला. चोरी काय आहे कुत्र्याला कळते, माणसाला कळते की न कळते मला माहिती नाही. म्हणून पश्चाताप. लक्षात आलं का? होणं फार महत्वाचं आहे. जे घडल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त होणं जरुरी आहे. तर मावळे इतकं सुंदर सांगितलं. भक्ती करायचं असेल, मला भक्तीला वेळ मिळवायचा असेल तर हे पहिला निरसन व्हावं लागते. पश्चाताप देई देवा. झाला आता. तर म्हणून या वेगी हरा हरला हर 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 हर. म्हणून या वेगी हरा. एवढा वेळ लागले आमचा पश्चाताप वगैरे पाप संवार व्हायला.
एवढा वेळ लागला. वेगी हरा म्हटल्याबरोबर उजाला येणार. पाप म्हणजे अंधकार आहे, पुण्य म्हणजे उजाला आहे. पाप म्हणजे अधःपतन आहे, पुण्य म्हणजे उद्धार आहे. आपलं निरसन होऊन गेलं. वेगी हरा, हर 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 हर. हरा म्हणजे काय? क्लिअर करा. बरोबर आहे. हर 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 शिवहार 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 असं म्हणतो. शिवहार शिवहार शिवहार. हरा म्हणजे क्लिअर कर, शिवा क्लिअर कर. काय क्लिअर कर? जे आपण भानगडी केलेले आहोत सगळं भानगडी क्लिअर कर. दोही तुनी एक ना घर का ना घाट का हो. कधी आपण धरसोड 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 होऊन घेऊन येलं तर तिकडेच घेऊन जा. घेऊन आला तर तुझ्याकडे तर वडून येईल. अर्धा तिकडे अर्धा इकडे, अर्धा तिकडे अर्धा इकडे असं करून दोनोतून एक करा. उचलून तर घे, टाकून तर दे. न घर का ना घाट का होऊ नये. घर का ना घाट का याचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का, हे सगळं माहिती आहे. परंतु कसं काय असं म्हणतात हे माहिती नाही. धोबी सोबत हे कुत्र जाते कशाला? काहीतरी रोटी देतील, धुणं वगैरे झाल्यावर मला रोटी घालतील म्हणून काय करते? ह्यांच्या सोबत येते. त्यावेळी हे धोबी काय विचार करते? माझं घरचे त्याला खाऊ घातला असेल, इथं मी कशाला घालू असं म्हणून ते धोबी काय करते? त्याला रोटी टाकते. आणि तिथं गेल्यावर त्याच्या बायको विचार करते ह्यानं कसं बी द्यायला रोटी बांधून निघालो तर त्यानं तिथं टाकलं असेल, तिथं खाल्लं असेल म्हणून त्यांना बी टाकणार, ह्यानं बी टाकणार. बीच में आधार ना इधर ना उधर असं होतं. नाही घर का घाट का म्हणजे घाट मध्ये जाऊन धुतात ना ते घाट. घरात असणारे गृहिणी दोघांकडून त्याला मिळत नाही. असं होऊ नका. गए तो उधरी, आए तो इधरी. भद्री, गए तो भद्री नाही तो उधरी असं म्हणत होते पूर्वी. म्हणून हे मठ झाले. लक्षात आलं का? हे दोन गोष्टीमुळे हे मठ झालेले. मी नाव घेत नाही कोणाचं. गए तो उधरी, रहे तो इधरी. या दोनच गोष्टीमुळे एवढा भव्य बंगला या ठिकाणी निर्माण झालेले आहे. नाहीतर आम्ही विचार करत नव्हते आणि तुम्ही इथं एवढा शांत बसून प्रवचन ऐकत नव्हते. आम्ही कुठं कुठं हिंडत राहत होतो की कोणाला माहित. पूर्वी बारामतीला 2 वर्ष गेलो तिथं. इसवी सन 2001 मध्ये. त्यावेळी मराठी बोलायला येत नव्हतं. आता बी येत नाही. थोडं थोडं शिकून घेतलं तुमच्यासाठी. तुमच्यासाठी शिकून घ्यावं लागलं मराठी. काही बिदरला अनुष्ठान झाले, काही तमलूरला केलं. तर आता प्रतिवर्ष कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी किती आनंदानं व्यतीत होते जीवन. बघा काय, तुम्हाला बी टेन्शन नाही, आम्हाला बी.
दुसरं कुठंतरी अनुष्ठान आपल्या होत होती ज्यावेळी थोडा ताणतणाव राहत होता. ताण आहे ना तणाव आहे, नाही तर उदरीतो ना इदरी. दोनों मध्ये एक करा म्हटलं. माऊली विचार केला इकडंच करून यावं, भडकायचंच नाही तिकडी इकडे. म्हणून एवढा मोठा भव्य बंगला या ठिकाणी निर्माण होऊ शकला तुमच्या सर्वांच्या सहयोगामुळे. तर आता रूम मिळणं अवघड झाले. एवढा मोठा हाल आहे ते गोष्टी वेगळे. हाल बेहाल होते म्हणून रूम पाहिजे म्हणतात लोक. तिथं हाल बेहाल नाही, एकदम व्यवस्थित आहे. प्रकृती सौंदर्य आहे. एक मच्छर तुम्हाला चावणार नाही. तिकडं जावं थोडं मच्छर आहे तिकडे. आजूबाजूला प्रकृती व्यवस्थित असल्यामुळं या ठिकाणी मच्छरचा प्रॉब्लेम नाही. तरी सुद्धा आज जवळजवळ VIP रूमचं काम संपलेले आहे. त्याच्या व्यवस्थासाठी नंतर नियोजन लावतात त्याने. ज्यांना लॉज मध्ये जाऊन राहायचं आहे तसले व्यक्तींसाठी ते 7 स्टार रूम केलेले आहे, 7 रूम. त्यांना झोप लागत नाही म्हणून. तरी सुद्धा अजून गादी आलेले नाही, गादीची व्यवस्था नाही. गीझरचं व्यवस्था आहे, बाथरूमचं व्यवस्था आहे, पंखाचं व्यवस्था आहे, सगळे व्यवस्था आहे. विशेष परंतु तुम्हाला ते आमचे कार्यकर्ता मार्गदर्शन करतील. हे वापर कसं करावं, वापरणारे व्यक्ती कसा असावा. न कळणारा व्यक्ती ती वापरू शकत नाही. त्यांना गिझर बंद करता येत नाही, नळ चालू करता येत नाही. कधी कधी नळ चालू करताना अंग भिजून कारण ते कोणत्याकडे बाजू वळवावं त्याला माहित नाही. फट दिस चालू करते. मेकअप केला असेल, पडाडा पडून गेला तर मेकअप व्हायचा. म्हणून जाडकार व्यक्तीला ते रूम आहे. जे भारी भारी मेंटेन मध्ये राहतात लोक त्यांच्यासाठी ते रूम आहे. अनुभवी लोकांसाठी माय. लक्षात आलं. तर अजून काय होतं. शिवदासा वाटे खंती, शिवदासा वाटे खंती, म्हणून या येतो काकुला. शिवदास म्हणे वाटे खंती. खंत वाटावं. खंत वाटून घेऊ नका. खंत वाटला का तुम्हाला, खंत वाटू नका. शिवदास म्हणे वाटे खंती, म्हणून या येतो काकुला. माऊलीला खंत वाटला या सगळ्या गोष्टीची. असा माझ्याकडून घडलेली घटना जी आहे विचार, खंत वाटल्यावर देवाला काकुलाती येते. ककलाती नाही, काकुलाती. ककलाती म्हणजे वेगळं वेगळं. ह्याच्याबद्दल मी बोललो, तुम्हाला आठवण आहे की नाही. ककलाती आणि काकुलातीला काय फरक आहे तुम्ही ऐकलं काय. ककलाती आणि काकुलाती आठवण आहे का माय तुम्हाला. नाही ना, मग सांगतो. मग सगळ्याला होती काकुलाती आणि ककलाती. काही उद्या सांगू. काकुलाती म्हणजे आपुलकी, म्हणजे अटॅचमेंट. शिवदासा तुझ्या प्रति माझा काकुलाती आहे.
आपुलकी आहे, तुझं कल्याण करावं म्हणून माझा अंतःकरणातून तुझ्याकडे ओढ आहे. येतो काकुलाती म्हणजे शब्द थोडा एकच शब्द ककलाती. ककलाती ककलाती करणारे लोक जास्त आहेत आजकाल. आणि संसारात ककलाती केल्याशिवाय संसार व्यवस्थित होत नाही. ककलाती कसं करावं? असे पत्नी असतात, तुम्ही त्यांना खर्चासाठी एक 500 रुपये तुम्ही दिलं तर त्याच्यातला ककलाती करून 100 रुपये वाचून घेते. नवऱ्याला पत्ता राहतो, नंतर संपला हो पैसा, संपला, थोडं सांभाळ, नंतर तो 500 रुपये देतो, आजवर 100 रुपये. अशा प्रकारे पैसा जमा करून 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 ते दुसऱ्या संसाराला टाकत नाही. कसं ककलाती करते? मिरचू मध्ये ककलाती, मीठ मध्ये ककलाती, लक्षात घ्या, अजून तेल मध्ये ककलाती. तुमच्या जवळ असेल तर, आणि कोणाजवळ जाऊन तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर, मग ऐकलं का? आपल्या हातात असलेले व्यवहार ककलाती करून व्यवस्थित व्यवहार करतो. दुसऱ्याचा पैसे, दुसऱ्याचा साहित्य, दुसऱ्याचे सगळं डालो जी क्या हो रहा, तुम्हाला काय बिघड रहा, डालो, तुमचं काय चाललंय, टाकून द्या. 2 लिटर पुरी होती हो तेल, नाही डाल, देने वाले दे, खाने वाले खा रहे. ककलाती कशाला? तुम्हाला नाही हो, अच्छा तुम्हाला जमून खाऊ दे. अशा प्रकारे ककलाती करणारे पत्नी घरात असेल तर संसार व्यवस्थित चालते. आणलेले भसम म्हटलं तर तो परेशान होऊन जातो, कितीही श्रीमंत असलं तरी सुद्धा. भूत शिरल्यासारखा व्यवहार केला तर जमत नाही, सांभाळून व्यवहार करावा लागतो. कमी काही नाही, परंतु सांभाळून करणं जरुरी आहे. आपल्या शरीरासाठी सुद्धा व्यवस्थित आहे. तुम्ही दाबून मीठ मिरची दाबून टाकू लागलं ते सवय लागते, अजून बेमार पडते, अजून दवाखान्यात टाकावं लागते. हिसाबानं व्यवहार करावा लागतो. शिवदास म्हणे वाटे खंती म्हणून येतो काकुलाती. बघा किती सुंदर अभंग होत. आम्ही विचार करत नाही. अभंग पूर्ण निरसन झाल्यावर पूजा या ठिकाणी उपस्थित झाली. पूजा संपल्यावर पूजा आली. तर सुंदर कलाकार आहे, गायिका आहे. लंडन, अमेरिका, विदेशमध्ये यांच्या क्लास चालते. भारतात बसून विदेश असलेले लोकांना क्लास घेत राहते. तर आपल्या सेवेमध्ये तमनूरमध्ये भरपूर सेवा केलेली आहे बहिणजी. तर आज ज्या ज्या ठिकाणी गुरुमाऊली आहे त्या ठिकाणी त्यांच्या ओढ त्या ठिकाणी असल्यामुळं आता त्यांच्याकडून एक सुंदर असा आपण सर्वांनी गीत श्रवण करू. आणि उद्या सकाळी त्यांना वेळ मिळत असेल तर पूजा पाठ होता वेळेस अजून काही आरती वगैरे म्हणायला लावू. तर आज आपला विषय होतो अल्लामा प्रभू बद्दल बोलायचं. तरी कारण नवीन नवीन विचार या अभंगाच्या माध्यमातून येतात. एक चरित्र म्हटले की फक्त एक कथाच्या माध्यमातून जात असतात. अभंग म्हटले की अनेक विचार समावेश त्या ठिकाणी असतात.
म्हणून अभंगाचा विश्लेषण परिपूर्ण होत नसलं तरी सुद्धा आपल्याला आमच्या किती कॅपॅसिटी आहे तेवढा आम्ही या ठिकाणी व्यसन आपण केलेले आहोत. तर आज विशेष करून आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या 3 राज्यातून भक्तांच्या आगमन या ठिकाणी झालेले आहे. बॉम्बे, पुणे, हैदराबाद, आदिलाबाद इथून भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत. तर भवानी बिज्जलगाव देशमुख साहेब परिवार के साथ या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे. नागुरात 4 नागूर आहेत आपली. नंदी नागूर, बापजी नागूर, छोटा नागूर, मोठा नागूर आणि आम्ही राहायचा नागोरा गोशाला एक नागूर. 5 नागूर. 5 नागूर पैकी एक नागूर नंदी नागूर या ठिकाणी नंदीच्या रूपाने या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. बिज्जलगावचे परिवार के साथ असो अजून शास्त्रीनगर, बीदर तिथून माताजी नवरा बायको दोघं आले का? हा, गांडा दोघं बी आले. पशुपतीनाथाचा पूजा करण्यासाठी दोघेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पशुपतीनाथाचा पूजा केल्यानंतर पशुत्व जो विचार आहे ना सगळं क्लिअरिटी होते म्हणे. तुमचं एवढं मराठी मला चांगलं येत ना माहिती. जेवणी आहे ना. ಎಲ್ಲರದು ಹೆಸರು ನೆನಪಿಡಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಕಠಿಣ ಅದ. ಚಂದ್ರಶೇಖರ್ ದೇಶಮುಖ್ ಸಾಹೇಬ್ ಎಲ್ಲರದು ಹೆಸರು ನೆನಪಿಡಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಕಠಿಣ ಅದ. ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದ್ಸಲ ಎಲ್ಲರದು ಹೆಸರು ಬರ್ಕೊಂಡು ಪಾಠ ಮಾಡ್ತೇನೆ ನಾನು. ಒಂದ್ ಕಡೆ ಇರ್ಲಿ. ನಾಳೆ ಮುಂಜಾನೆ 9:30 ಇಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತೈತಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಸದಾ ಕಾಲಕ್ಕ ಸದುಪಯೋಗ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಮುಂಜಾನೆ ಅಲ್ಲಿ 2 ಪ್ರಕಾರ ನೀರವ धारीयೊಳಗ. बसा 2 प्रकारचे पाणी आहेत माय. तुम्हाला माहित नाही. एक पाणी गरम पाणी पडते, एक पाणी थंड पडते. जे पैपातून फवारा आहे ना, फवारा त्या फवाऱ्याच्या खाली बसलं गरम पाणी आणि बाजूला थोडं सरकले की थंड पाणी. ज्याला थंड पाहिजे थंड आंघोळ करता येते, गरम पाहिजे तिथं बाजूला. गरम म्हणजे पोळतं पाणी नाही, तर आम्ही आप्पा खोटं बोलले म्हणून परेशान होऊ नका. हे उघर भ्याचं घंटारात कन्नडದ ಊರು ಬೇತರ कोमट पाणी. कोमट मध्ये कोमट असं. तर असा हा व्यवस्था यावर्षी कमिटीची ट्रस्टची मंडळी त्या ठिकाणी केलेली आहे. सकाळी उठायचं, जाऊन शुचिर्भूत होऊन या ठिकाणी येऊन या ठिकाणी बसायचं. भगवंताचा आराधन करण्याचा संधी तुम्हाला उद्या सकाळी प्रतिदिवस प्रमाणे उद्याही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पूजा करता येते. येत्या वेळेस बेल फूल भेटत असलं तर फूल किंवा बेल तर या ठिकाणी मिळणारे. खाली एक नारळ, बेल, विभूती घेऊन या ठिकाणी बसा. बाकीच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला आम्ही देतो. लिंग, थाली, पाणी, दूध सगळ्या व्यवस्था या ठिकाणी तुम्हाला करून देतात. पूजापाठ करून प्रसाद ग्रहण करून प्रसन्नता भावनेनं आपलं जीवन कृतार्थ करून घ्या एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजय नमः पार्वती हर 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 हर